नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होतोय 7:17 29 तारीख आहे आजची. आणि मी उबरच्या ॲपला जर ओपन करून बघतोय तर हे काय काळं निळं पिवळं आलंय. हे बघा, हे 1.1, हे एक 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 8, हे काय कसले मिनिट आहे, काय आहे काय समजत नाहीये नक्की काय केलंय. मला वाटतंय हा सरचा हाय डिमांड एरिया वाटतोय, काय माहिती. लॉग इन करू, समजेल आपल्याला नक्की काय सीन आहे. पूर्ण अपडेट करून टाकलं या लोकांनी उबरला. नवी मुंबई एअरपोर्ट उल्वे 15 किलोमीटरचे 214 रुपये. ठीक आहे, सगळ्यात पहिले मीटर रिसेट करून घेतो. अच्छा, केलेलंच आहे. ओके, गाडीमध्ये 1 पॉईंट कमी आहेत ॲक्च्युअलमध्ये, थोडासा कमीच आहे CNG, पण ठीक आहे. हे बघा, थोडासा लवकर लॉग इन केलं की त्याचा डिसॲडव्हान्टेज असं की बघा, डिसॲडव्हान्टेज म्हणजे कमी रेटच्या बुकिंग लागतात. ह्याला तर बंदच करतो. टाइम होतोय 7:26. कामोठ्यामधून पिकअप आहे, अंधेरीला घेऊन जायचं आहे कस्टमरला. तर त्यांचा परत मॉर्निंगच्या कस्टमरचा कॉल आला ना की समजून जायचं की त्यांना घाईचं आहे. ते बोलतात की अरे ये ना पिकअप लोकेशनवरती. मी बोला सर 2 मिनिटाचा पिकअप लोकेशन आहे, आलोच. बोला हा ठीक आहे ठीक आहे. त्यांना मग भीती असते की बाबा कॅन्सल बिन्सल नाही केली पाहिजे. उबरचा ॲप मस्त अपडेट झाले आहेत, पण ते उबरच्या ॲपला तशा ट्रिप पण भेटल्या तर बरं होईल. बाबा थंडी का वाजते, सगळे एसीचे इव्हेंट्स माझ्याच साईडला आहेत. आता मी आहे अंधेरीमध्ये. पहिली ट्रिपचा फेअर किती भेटला हे मी स्वतःच नाही बघितलं, पण कस्टमरची लोकेशन थोडी चुकीची होती म्हणून फेअर थोडासा वाढवून भेटला असणार. 700 समथिंग काहीतरी दाखवत होतं. 1.5 तासामध्ये 810. बॉम्बे फोर्ट. तर मित्रांनो, सध्या एक ठाण्याची ट्रिप भेटली होती ओलामध्ये. विचार केलं 485 मध्ये सोडून देऊ, तर पिकअप लोकेशनवरती जाणारच होतो. तेवढ्यात कस्टमरने केली कॅन्सल. ओलाची होती बुकिंग, जाऊ दे. आता आपल्याला भेटली माहीममध्ये प्रीमियर कॅटेगरीमध्ये आहे ट्रिप, पण एक मल्टी स्टॉप ॲड आहे त्याच्यामध्ये. आता कुठला स्टॉप आहे काय आहे माहिती नाही, पण तरी पण मी घेतली आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, सध्या सर्च वगैरे तरी आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण ट्रिप भेटतच नाही आहेत. आणि एक ती वडाळावाला होती स्टारबक्सवाली, ती ॲक्च्युअलमध्ये सायन होती. आता सायनमध्ये किती कन्फ्युजन आहे बघा. ओके, काय अपडेट केलं देवाला माहिती. GTB नगर ठीक आहे, सायन, आता मध्येच वडाळा पण. हे बाबा, मग ह्याच्यामध्ये इतका कन्फ्युजन. मला वाटलं आता वडाळा एरिया वेगळा आहे. आता वडाळा बोललं होती, वडाळा सायन थोडं वेगवेगळे एरिया आहेत. पण मी जेव्हा मॅपवर सर्च केलं स्टारबक्स वडाळा, तो झाला सायनच्या आसपास होता. मी बोललं ठीक आहे, आता काय करू शकत नाही. भावांनो, ट्रिप झाली कंप्लीट आणि आता मी सायन साईडला चाललो आहे. इथून पण ट्रिप भेटू शकतात, पण मी विचार करतो की सायन साईडलाच जातो, तिथे थांबतो. सो यावाला फेअर थोडा वेगळा दिला, दाखवलं होतं वेगळं आणि दिला वेगळा, कारण एक मल्टी स्टॉप ॲड होता कस्टमरचा, पण त्यांनी वाटतं तो ड्रॉप चेंज केला. आणि अंधेरीवरून माहीममध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथे मी ड्रॉप केलं. 588 रुपीज दिले. 800, 900, 1000, 1100, 1200, 1300, 1400 रुपयाचं काम झालं आहे तसं बघायला गेलं तर. 1350 ते 1400 रुपयाचं काम झालं आहे. सो आता मी जातो इथे सायनला आणि तिथे गेल्यावरती मग आपण लॉग इन करू. भावानो, माझ्या पाठीमागं स्विफ्ट डिझायरवाला आहे, नवीनच डिझायर आहेत. भाईची डिझायर खतरनाक घासली आहे. आता माहिती पडलं की त्याची डिझायर एवढी का घासली आहे पुढून आणि पाठीमागून. तो डायरेक्ट असा म्हणजे घुसवतोय ना गाडी, मागे पुढे बघत नाही आहेत. तर मी एवढंच बोलेन की बाबा कस्टमरच्या नादामध्ये ना तुम्ही तुमच्या गाड्यांची वाट नका लावू. लेट तुम्हाला होत नाही, लेट कस्टमरला होते, ते त्यांच्यावरती सोडून द्या गोष्टी. म्हणजे एवढं बेकार, त्याला तो क्रेटावाला ठोकला असता, तो डायरेक्ट मध्ये घुसला.
का कशाला? जर प्रॉपर गाडी येत नसेल तर बाबा प्रॉपर गाडी शिका आणि नंतर मग या बिझनेसमध्ये या. कारण हे छोटे मोठे खर्च नाही आहेत हे गाडी डॅमेज वगैरे होणं. आता माझी गाडी पण डॅमेज झाली आहेत, हे छोटे मोठे आता इन्शुरन्समध्ये होईल तर ठीक गोष्ट आहे, पण शेवटी आहेच ना खर्च डोक्याला ताप. गाडी परत ती सर्व्हिस सेंटरमध्ये 7-8 दिवस जाणार, किती नुकसान येते. तर प्लीज कस्टमरला लेट होतोय म्हणून गाडी कशी चालवू नका. मीही पहिला गाडी फास्ट चालवायचो. मी डायरेक्ट त्यांना बोलतो की ट्रॅफिक क्लिअर करून देत असेल तर ठीक आहे, जास्तच घाई असेल तर साईडला घेतो, दुसरी कॅब करून जावा. कस्टमर 90% कस्टमरची बोलती बंद होते तिथे. चला आपला जो एक काम होता तो कम्प्लीट झालेला आहे. आता आपण बॅक टू वर्क. 2024 क्या है, तो अभी वो रिवाइज कर सकते हैं क्या? नया या फिर भावानो बघितली कसली वाशीला ट्रॅफिक लागली आहे मजबूत. आणि ही ट्रॅफिक बघून आता इच्छा नाही आहे परत त्या साईडला जायची, म्हणजे तो वाला रूट पकडायची इच्छा नाही आहे. 1-1.5 तास लागेल भाई जर घाटकोपरला वगैरे जायचं आहे तर इथे सीएनजी पंप भेटलाय, सीएनजी टाकून घेतो. बरोबर मिडलला आलाय हे काटा, सीएनजी टाकून घेतो. सीएनजी टाकून झाल्यानंतर ठाण्या साईडच्या ट्रिप बघायच्या आहेत, नाही तर मग पनवेल साईडच्या ट्रिप. तर उबरमध्ये आपल्या आतापर्यंत 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. सगळ्यात पहिली ही वाली ट्रिप 13 किलोमीटरची, म्हणजे 14 किलोमीटर पकडा, 588 रुपीज दिले 1 तासाचे. आणि ह्या ट्रिपचे बघा 22 किलोमीटरचे 446 भेटले. टाईम लागला 1 तास 22 मिनटं. हालाकी 45 मिनिट दाखवत होता रस्ता, पण ते ट्रॅफिकमुळे एवढा वाढला. ते बघ इथून अजूनपर्यंत सर्च वगैरे आहे, लॉग इन करून बघतो. जर ठाण्याची ट्रिप भेटली ना तर चांगलं आहे. ॲक्सेप्टन्स रेट नाला सोपारा 60 किलोमीटरचे 773 रुपये, म्हणजे 13 रुपये 12 रुपये 13 रुपये पर किलोमीटरचा रेट, ते पण गो सीडनमध्ये. हा आहे स्टेशन, जुईनगर स्टेशन. इथून आपल्या ट्रिप भेटली आहे जोगेश्वरी वेस्टची. रेट 28 किलोमीटरचे 430 440 समथिंग काहीतरी होता. मी घेतली, जाऊ दे, CNG टाकायचा पण राहून गेला. तर ट्रिप भेटली तर पटकन ॲक्सेप्ट करूया. टाईम तर 1 तासच दाखवतोय, बघू आता किती ॲक्च्युअल टाईम लागतो पोचायला. तर कस्टमर कुठं आहे त्याला शोधा. हां ठीक आहे, चलेगा, कोई नाही. बोलतोय की आम्ही बोलतो कॅन्सल केली होती. अरे मग कॅन्सल केली होती, मग इथं कसं काय दाखवतोय है ना? जर कॅन्सलच केली होती तर मग इथं कसं दाखवतोय? ओला चालू करून बघतोय ते. इथून पण ओलामध्ये ट्रिप लागतात. शांत राहा. याला फोन करू. कस्टमरला मी आता ड्रॉप केलं. मी आता आहे सध्या मलाड साईडला, आणि तो पुढे गेलं की बोरिवली आहे. इथून ठाणे वगैरेचे ट्रिप तर लागत आहेत, पण मला कस्टमरने थोडंसं सांगितलेत आतमधल्या गोष्टी की बाबा जाऊ नको. ही ठाण्याची ट्रिप होती तर मी कॅन्सल करतोय, कारण मला तिकडे जाण्यासाठी मनाई केली ते. तर हे ओलाला बंदच करतोय सध्या. शेवटचा ट्रिप मला वाटते खूप जास्त टाईम लागला पोचण्यासाठी. मी कॅन्सल केली. यस, 2 तास 20 मिनटं 40 किलोमीटरचे 749 रुपीज दिले, म्हणजे 750 रुपये दिले 40 किलोमीटरचे. तर ठीक होता रेट वाईज नो इश्यू. बट आता आपल्याला आहेत ना एक चांगली ट्रिप पाहिजे. हा पास अजून ॲक्टिवेट झाला नाही आहेत, आणि ह्या प्रकारे आपलं 2500चं काम झालेलं आहे. बोरिवली वेस्टवरून पिकअप.
अंधेरी, लोखंडवाला अंधेरी, श्रावणनगर, कांदिवली. ठीक आहे, मी काय कुठे? मुलुंड. वीणा वर्ल्ड मलाड. हायवे साईडलाच होती वाटतं ही. ठीक आहे, इथे आहे मी सध्या. आज सकाळपासूनच ट्रॅफिकवाल्या ट्रिप बऱ्याच भेटल्या. बऱ्याच म्हणजे चेंबूर टू ऐरोलीवाली ती ट्रॅफिकमध्ये होती आणि ही आता एक शेवटची ट्रिप कंप्लीट केली मालाड, जुईनगर टू मालाडची, तर ट्रॅफिकमध्ये गेली. तर अजूनपर्यंत CNG आहे तसं बघायला गेलं तर, पण मी विचार करते भरून टाकू. आणि अजून एक खबर आहे की मी माझा वॉलेटच घरी विसरलो, त्याच्यामध्ये आपला ड्रायव्हिंग लायसन्स आहे. तर ठीक आहे, आता काय राहू दे, काही इश्यू नाही. बाकी डिजिलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स आहेत सगळे. तर इथे CNG पंप मला दिसतोय पुढे, म्हणजे मॅपवरती बघतोय. तर प्रॉब्लेम असा आहे ना की लाईन कुठून चालू होते, कुठून काय, ही गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे. जर इथं हा CNG पंप स्किप झाला तो गोरेगावला आहे ना, लेफ्ट साईडला हायवेच्या बाजूला CNG पंप आहे. तर मग तिथूनच CNG टाकेल, कारण आपल्याला माहिती आहे ना की तो CNG पंप कुठं आहे ना कसं आहे. माहिती असणं थोडंसं गरजेचं आहे. अननोन एरियावरती आलो ना तर मग लफडा तर आहेच. CNG भरून घेतला, आता काय टेन्शन नाही आहे. आता फक्त बस की आपल्याला एक चांगल्या लोकेशनवरती जायचं आहे आणि तिथून यांना ट्रिप उचलायची आहे. तर मी कांदिवलीला एक्झिट मारतो आहे तसं बघायला गेलं तर. तर चांगला एरिया वाईट एरिया असं काय नाही आहे, बट तेच आहेत की गल्ली, विषय आहे गल्लीचा. आपल्याला गल्ल्यांमध्ये घुसायचं नाही आहे. टाईम होते 3:05. 2,500ची इन्कम झाली आहे. 2,500च्या इन्कमसाठी 575 रुपयाचा CNG गेला आहे. फोटोग्राफर मंडळी होती बाहेरच्या देशातली, ठीकठाक नेचर होता, नो कमेंट्स. काय राहिलं का यांचं? काय नाही. तो विचारायला त्याला एवढी झोप आली होती की त्यांनी माझं न्यूजपेपरला डोक्यावरती त्यांनी हे ठेवलं आणि तो झोपला तसाच. हे बघा, मी इथे सांताक्रूजमध्ये आहे आणि शेवटच्या ट्रिपला आपल्याला भेटले 4:38. आणि याच प्रकारे आता आपण इथूनच लॉग इन करतोय. सो बघू ट्रिप भेटतायत का. वा, जिथून आलो तिथे मला परत जायला सांगते. पागल झालंय, अजिबात नाही. भावानं सिच्युएशन लय क्रिटिकल आहे. मी गाडी चालूच ठेवली आहे. कस्टमरला बोललो की फेर वाढला तर वाढला, की पे करायला तयार आहे. हे बघा, ह्या साईडला पण ह्या लोकांनी रॉंग साईडला गाड्या टाकल्यात, अक्कलच नाही. काय करणार एखादा माणूस. हा ड्रायव्हर आहे, याचा CNG संपायला आलाय, पेट्रोल संपायला आलाय, हा काय करणार. भावानं CNG भरला होता मी मगाशी. गाडी आपली CNG वरती 42 किलोमीटर चालली आहे आणि टाईम होते 8:46. कस्टमर पाठीमागं होती, तिला बोललो की, म्हणजे ती बोलली की दादा मला जायचं आहे हिंदीमध्ये, की इथे घरी लवकरच जायचं आहे थोडा, की काय करू शकत नाहीत, पोरं बाळं आहेत माझी, नवरा पण पोचेल आता. कारण 4:30 वाजता ट्रिप मी उचलली होती आणि आता 8:47 झाले. ते आता गेली स्टेशनच्या इथे. पाठीमागे गोवंडी स्टेशन आहे, पुढे मानखूर स्टेशन आहे. तर मी आता डोकं काय चाललं तुम्हाला ते सांगतो. सगळ्यात पहिले म्हणजे एक ऑप्शन होता अटल सेतूच्या मार्गाने जायचा. कस्टमरने जी ही कॅब बुक केली आहे ह्याचा पे कंपनी पे करते. तर मी तिला बोललो की बघ असा असा फेअर बनतोय.
तर ती बोललीत की अरे हे बोलते बिलमध्ये यायला पाहिजे. आता हे ओला बिलमध्ये ॲड करणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. केला तर तो एक नशिबाचा भाग असेल, पण सहसा तो नाही करणार. मी तिला काय बोललो, जेवढा फेअर दाखवतोय ना तेवढा फेअर मला पे कर. तिने 604 रुपये पे केले आणि मी काय करणार आहे, तिच्या लोकेशनवरती जाणार आहे. या लोकेशनवरती जाणार आहे. या लोकेशनवरती गेल्यावरती एंड ट्रिप करणार आहेत. जर फेअर वाढला तर मी तिला तोच फोटो काढून तिला पाठवणार आहे आणि बिल याच्यामध्ये अपडेट पण होईल. तिच्या कशा याच्यामध्ये, तिच्या ॲपमध्ये अपडेट पण होईल जर मी एंड ट्रिप केलं तर. फेअर वाढला तर चांगली गोष्ट आहेत, आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. जो CNG घुसला आहे तो त्याचा रिकवर तरी होईल. आणि जर फेअर नाहीच वाढला तर काय हरकत नाही, मी काय जास्त काही विचार करणार नाही, डायरेक्ट घरी जाईन मी. बघा जर तिच्या बिलामध्ये जर हा फेअर वाढला असता ना ओलाच्या याच्यामध्ये, तर मी अटल सेतूच्या मार्गे गेलो असतो. पण मी आहे साला ऑनेस्ट, तर त्याच्यामुळे काय बोललो तिला की एक काम कर, मानकोटच्या स्टेशनला जा, ट्रेन पकड, बेलापूरला पोच आणि एन्जॉय कर. कारण ती पेशन्स लेवल पण संपला. 6:30 वाजता मी पोचणार होतो. वाजले बघा किती, अजूनपर्यंत आता पता नाही येत. आता मला पण नाही माहिती की मी किती वेळामध्ये पोचेल, किती वेळामध्ये नाही. बरेचसे कॅब ड्रायव्हर्स बिचारे गाड्या बंद करून बसल्यात, पण मी त्या कस्टमरसाठी कधीच गाडी बंद नाही केली. जातोय CNG, जातोय, देव देतो आपल्याला, आपलं मन लय मोठं आहे. तर असा वाला सीन आहे. बघू आता पुढे काय होते. टोटली अनएक्सपेक्टेड होतं. मी विचार केला होता की जाईल घरच्या साईडला, ट्रिप वगैरे मारेल, लोकलमध्ये 4,000 रुपये करेल, पण ते माझ्या नशिबात नव्हतं. भावांनो, आता बघूया आपण की फेअर किती देते ओला. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावरती कस्टमरची लोकेशन इथून 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मी इथे ट्रिप आहे ना एंड करतोय. हा उरण नाका आहे, ही जी लोकेशन आहे ना, हा उरण नाका आहे. तर सर्वात पहिले ओलाच्या ॲपला ओपन करूया, एंड ट्रिप करूया, येसवर क्लिक करूया. ओके, तर इथे येतोय बुकिंग कम्प्लीट अँड बिल जनरेट सक्सेसफुली, चेक युअर अकॉर्डिंग सेक्शन, कंटिन्यू ड्युटी. याला रेटिंग देऊया. ओके ठीक आहे. त्यानंतर आपण अर्निंगमध्ये जाऊन बघूया की काय दाखवतोय. ओके, तर ओलानी केलं आहे स्कॅम. त्यांनी काय वेटिंग टाईम वगैरे काय हे नाही केलं आहे. काय केलं असेल माहिती आहे, कस्टमरनी ट्रिप कंप्लीट म्हणून त्यांनी सांगितलं पण असेल तिथे ॲपमध्ये. आता काही मी त्या मोबाईलमध्ये बघायला नाही गेलो आहे, कारण मी 4:30 वाजता ही ट्रिप उचलली होती. इथे टाईम पण दाखवेल, हे बघा, 4:37 ट्रिप उचलली होती. आणि इथे असं लिहून येतोय की 1.5 तासामध्ये ट्रिप कंप्लीट पण झाली. हालाकी 1.5 तासामध्ये ट्रिप कंप्लीट झालीच नाहीत, कारण मी कस्टमरच्या लोकेशनमध्येच आहे. तसं बघायला गेलं तर 2 किलोमीटर पुढे गेलं तर कस्टमरच्या लोकेशनवरतीच आहे. आणि टाईम बघा किती होतोय, 10:49. तर म्हणजे पूर्णपणे हा माझा लॉसच आहे तसं बघायला गेलं तर. पण आता जाऊ दे, काय करणार. याच्यावरती काय सोल्युशन असेल तर तुम्ही सांगा. सो 197 किलोमीटर गाडी चालली आहे. ट्रिप मारतो रिसेट पहिली. आता इथून आपलं घर अप्रॉक्सिमेटली 1-1.5 तासाच्या 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि मला आता प्रॉपर समजेल की माझ्या गाडीमध्ये CNG बसला किती. ओके, तर टोटल आपला गाडीमध्ये जो CNG गेला आहे ना, तो 895 रुपीजचा CNG गेला आहे. म्हणजे ठीक आहे. आता टोटल आपण कॅल्क्युलेशन करूया की धंदा किती झाला ओला आणि उबरमध्ये. तर हा आहे ओला 2158 प्लस उबरमध्ये 1489. टोटल अर्निंग 3647 मायनस 900 रुपयाचा CNG गेला. 895चा काहीतरी CNG होता, पण आपण राऊंड फिगर 900 रुपये पकडतोय. मायनस 212 रुपये उबरचं, त्यानंतर 85 रुपीज ओलाचं, 2450 रुपये हातात राहिले. आणि जरा टाईम बघा,
ही शेवटची जी ट्रिप आहे ही माझ्या एवढी डोक्यात गेली ना, शेवटची ट्रिप ओलाची. ही ट्रिप मी घेतली कधी होती, 4:37 प्राईममध्ये होती. आणि जवळपास मला 10:30 पावणे 11च्या आसपास माझी सुटका झाली ट्रॅफिकमधून. याने काय डिटेक्ट केलं आहे, 1 तास 21 मिनिटांमध्ये ही ट्रिप कंप्लीट पण झाली. हालांकी आम्ही ट्रॅफिकमध्येच, ती कस्टमर आणि आम्ही ट्रॅफिकमध्येच 2 तास होतो. तर हा कुठल्या लॉजिकनी कॅल्क्युलेशन केलं आहे, काय कॅल्क्युलेशन केलं मला नाही माहिती. या ट्रिपमध्ये जो लॉस झाला आहे ना, जवळजवळ 3 ते 4 पॉईंट माझा CNG गेला आहे. इतका CNG गेला पण नसता माझा. पण आता जाऊ दे, तर काय बोलायचं, मरू दे. आणि जर गाडी जी आपली टोटल चालली आहे, सर्व्हिसिंग रिमाइंडर पण आला, दुष्काळात 13वा महिना. 198 किलोमीटर गाडी चालली आहे. तर भावानो, किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे गाडी बरोबर चालली आहे. पण आज CNG विनाकारण जास्त गेलं आणि टाईमचे तर लागलेच आहेत. आता काय बोलणार, तोंडामध्ये शब्द येतात पण मी परत गिळला तो. आता काय, उबरमध्ये असताना तो उबरमध्ये 100% फेर वाढला असता, गॅरंटीड आहे. पण ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.